इयत्ता 6वी. विषय मराठी बालभारती. कविता क्रमांक 21 या काळाच्या भाळावरती. स्वाध्याय. प्रश्न पहिला. 4 ते 5 वाक्यात उत्तरे लिहा. अ. नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी कवी कोणते प्रयत्न सांगतो? उत्तर. कवी सांगतो की आपण मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सतत कष्ट करावेत. अडचणी आल्या तरीही मागे फिरू नये. अंधार दूर करून आपल्या कर्तृत्वाने जग उजळावे. धैर्याने पुढे जात राहिल्यास स्वप्ने नक्की पूर्ण होतात. आ. पानकळा नाचत केव्हा येईल असे कवीला वाटते? उत्तर. जेव्हा आपण अडचणींच्या वाटेवरून धैर्याने पुढे जात राहतो तेव्हा यश मिळते, संकटे दूर होतात आणि आनंदाचे क्षण येतात. त्यावेळी पानकळा नाचत येईल असे कवीला वाटते. ई. नवीन दिशा शोधायला कवी का सांगतो? उत्तर. नवीन दिशा शोधल्यामुळे नवीन संधी मिळतात. जीवनात प्रगती करण्यासाठी नवीन मार्ग शोधणे आवश्यक आहे. त्यामुळे माणूस पुढे जातो आणि यश मिळवतो. प्रश्न दुसरा. आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा, या ओळीचा अर्थ सांगा. उत्तर. माणसाने कष्ट करून समाजात चांगुलपणा आणि माणुसकी वाढवावी. आपल्या कार्यातून इतरांना मदत करावी. त्यामुळे समाजात प्रेम आणि मानवता फुलते. प्रश्न तिसरा. मानवतेचे कार्य केलेल्या एका व्यक्तीच्या कार्याची माहिती 8 ते 10 वाक्यात लिहा. बाबा आमटे. बाबा आमटे हे महाराष्ट्रातील मानवतेसाठी कार्य करणारे महान व्यक्ती होते. त्यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी झाला. त्यांनी आपले जीवन कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी अर्पण केले. त्यांनी आनंदवन या संस्थेची स्थापना केली. येथे त्यांनी रुग्णांना उपचार, शिक्षण आणि रोजगार दिला. त्यांनी समाजातील दुर्लक्षित लोकांना सन्मानाने जगण्याची संधी दिली. त्यांच्या कार्यामुळे अनेकांचे जीवन बदलले. त्यांना त्यांच्या सेवेसाठी अनेक पुरस्कार मिळाले. त्यांचे जीवन त्याग आणि सेवाभावाचे उत्तम उदाहरण आहे. प्रश्न चौथा. तुमची इतरांना मदत होईल असे कोणते चांगले काम तुम्ही करू इच्छिता ते सविस्तर लिहा. उत्तर. मी समाजसेवक बनून गरजूंना मदत करेन. गरीब मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करेन. स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणासाठी काम करेन. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेन. प्रश्न पाचवा. कवितेतील मानव रोज नवी स्वप्ने पाहतो. तशी तुम्ही कोणकोणती स्वप्ने पाहता? उत्तर. 1. देशातील अंधश्रद्धा नष्ट व्हावी. सर्वांना समान वागणूक मिळावी. जाती भेद नाहीसे व्हावेत. सर्व लोक सुखी असावेत. देश प्रगत व्हावा ही स्वप्ने मी पाहतो. प्रश्न 6. खालील तक्त्यात अ गटात कवितेच्या ओळी दिल्या आहेत. ब गटात ओळींचा अर्थ लिहा. अ. सूर्यफुलांच्या फुलवी बागा उजेड यावा घरोघरी. अर्थ. सर्वत्र आनंद, प्रकाश आणि सुख पसरावे असा संदेश दिला आहे. आ. काट्यामधल्या वाटामधून चालत जा तू पुढे पुढे. अडचणी आल्या तरी हार न मानता पुढे जात राहावे. ई. अंधाराला तुडवीत जाऊन घेऊन येतो नवी पहाट. संकटावर मात करून नवीन आशा व चांगले दिवस आणावेत. ई. उंच आभाळी घेऊन झेपा काढ शोधून नव्या दिशा. मोठी स्वप्ने पाहून नवीन संधी व मार्ग शोधावेत. खेळू या शब्दांशी. अ. पुढील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधा व लिहा. अ. कपाळ. अर्थ भाग. आ. प्रयत्न. समानार्थी शब्द यत्न. ई. आकाश नभ. ई. पृथ्वी धरा. उ. सकाळ उषा. उ. दगड शिळा. आ.
कवितेतील शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा. टिळा मळा, करी घरी, खळखळा पानकळा, धरणी करणी, देऊन जाऊन, पहाट ललाट, दिशा उषा, नेतील जातील. ई कणाकणाला म्हणजे प्रत्येक कणाला, अशा प्रकारचे इतर शब्द शोधून लिहा. अ घराघराला, आ मनामनाला, ई जावोगावी, ई लोकालोकांना, उ दारी दारी, उ ठिकठिकाणी. प्रश्न 7वा. नवी स्वप्ने, नवी पहाट, नव्या दिशा हे शब्दसमूह कोणत्या अर्थाने आले आहेत ते लिहा. उत्तर: नवी स्वप्ने उज्ज्वल भविष्य या अर्थानं आला आहे. नवी पहाट नवीन सुरुवात, नव्या दिशा नवीन मार्ग. प्रश्न 8वा. या कवितेत कवी माणसाला नवीन काही करण्यासाठी प्रोत्साहन देतो. तसे तुम्हाला घरातील व्यक्ती कोणत्या गोष्टीसाठी कसे प्रोत्साहन देतात ते लिहा. उत्तर: माझे आई वडील मला अभ्यासासाठी प्रोत्साहन देतात. ते मला मार्गदर्शन करतात, माझ्या आवडीच्या गोष्टींसाठी मदत करतात, त्यामुळे मला आत्मविश्वास मिळतो.